साहब तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। रोहित दादा तुम आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। शेतकऱ्यांचं कर्ज माफ, झालंच पाहिजे, शेतकऱ्यांचं कर्ज माफ, झालंच पाहिजे, सरसकट कर्जमाफी झालीच पाहिजे. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, कोण म्हणतो देत नाही. घेतल्याशिवाय राहत नाही. फसवी कर्जमाफी देणाऱ्या सरकारचं करायचं काय, खाली मुंडकं वर पाय, भाजप सरकारचं करायचं काय. खाली मुंडकं वर पाय. कोण म्हणतो देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही. कोण म्हणतो देत नाही. काल मान्य या राज्याचे तरुण तरफदार युवकांचे नेते माननीय रोहितदादा पवार साहेबांनी 27 वर्ष आम्हाला राष्ट्रवादीला पूर्ण झाल्याच्या नंतर वर्धापन दिनाच्या दिवशी त्यांनी सर्व महाराष्ट्रातल्या जनतेला सांगितलं की मी अन्नत्याग उपोषण करणार आहे पंढरपूरला. तर त्या निमित्ताने आज ते पंढरपूरला उपोषणला बसलेले आहे. मोठ्या संख्येनं राज्यातून तरुण, शेतकरी, कष्टकरी, मजूर सगळे हे तिथं पंढरपूरकडे निघालेले आणि मोठ्या संख्येनं तिथं आज जमलेले. आणि ते बसल्याच्या नंतर आमचं सुद्धा सकाळी त्यांच्याशी बोलणं झाल्याच्या नंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही तुमच्या तालुका स्तरावर शेतकऱ्याची जी कर्जमाफी या राज्य शासनानं केलेली आहे ती अत्यंत बोगस आणि शेतकऱ्याच्या शेवटच्या माणसाला त्याचा फायदा होत नाहीये. त्यासाठी त्याचा आपल्याला धिक्कार निषेध करण्यासाठी आणि शासनाला पुन्हा नवीन निर्णय घेण्यासाठी, नवीन GR काढण्यासाठी की त्या शेतकऱ्याला सरसगट कर्जमाफी झाली पाहिजेत यासाठी तिथं ते उपोषणला बसलेले. आणि आज संपूर्ण राज्यामधले संपूर्ण तालुके आणि जिल्हा स्तरावर कलेक्टर असतील, SDM असतील, तहसीलदार असेल यांना शेतकऱ्याचे कर्जमाफीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्रजी पवार साहेबांच्या माध्यमातून आम्ही भोकरदन तालुक्यातले तालुका अध्यक्ष रमेश शेठ असतील, युवक अध्यक्ष अंकुशराव असतील, आमचे नगराध्यक्ष, नगरपालिकेचे सन्माननीय सर्व नगरसेवक असतील आणि आमचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सर्व तालुक्यातून आलेले ज्येष्ठ कार्यकर्ते असतील, आज आम्ही इथं सन्माननीय तहसीलदार साहेबाला निवेदन हे दिलेलं आहे. आणि जर या सरकारनं रोहित दादा जोपर्यंत उपोषणला बसलेले जर त्यांच्या मागण्या मान्य नाही केल्या तर राज्यामध्ये नेपाळ सारखी परिस्थिती नक्कीच इथालचा तरुण आणि शेतकरी वर्ग हातात घेईल आणि या सरकारला सळवणं पळ केल्याशिवाय सोडणार नाही. महायुतीच्या सरकारनं शेतकऱ्यांना फसवण्याचं आणि देशोधडीला लावण्याचं काम या भाजप सरकारनं केलेलं आहे. खरं म्हणजे या सरकारनं जी कर्जमाफी जाहीर केली ही फसवी कर्जमाफी आहे. ज्या अटी आणि शर्ती टाकल्या त्या अटी आणि शर्ती पूर्ण करणारे शेतकरी सुद्धा सापडतात का नाही हा सुद्धा आपल्याला शोध घ्यावा लागणार आहे. एक प्रकारे दिशाभूल करण्याचं, नियम अटी लावण्याचं आणि सर्व शेतकऱ्यांना या कर्जमाफीच्या लाभापासून वंचित ठेवण्याचं काम या लोकांनी केलेलं आहे. 2019ला ज्याला कर्जमाफी मिळाली तर त्याला आता कर्जमाफी मिळणार नाही, फक्त 50,000 रुपये मिळतील. आणि जे नियमित कर्जदार असतील जर त्यांनी किमान 2 वर्ष सातत्यानं नियमित कर्जफेड केली असतील तरच त्यांना सानुग्रह अनुदान 50,000चं मिळणार आहे. आम्ही माजी आमदार चंद्रकांत अण्णा दानवे साहेब यांच्या नेतृत्वाखाली आज भोकरदन तहसीलमध्ये शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात यावी, सरसकट 2 लाखापर्यंतचं कर्ज शेतकऱ्यांचं माफ करण्यात यावं अशा स्वरूपाचं निवेदन दिलेलं आहे. जर 2019चा आमदार डबल 2024ला आमदार होऊ शकतो तर मग ज्यावेळेस 19ला शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली तर आता तुम्ही 2026ला कर्जमाफी का देत नाही हा सर्व शेतकऱ्यांच्या वतीनं आम्ही हा प्रश्न या सरकारला विचारतोय. सरकारनं जी कर्जमाफी आज जाहीर केलेली आहे ही अतिशय तोंडाला पानं पुसणारी कर्जमाफी झालेली आहे. आणि आता जसं गुडघ्याला गुळ लावून फक्त चाटत बसावं अशी परिस्थिती त्या ठिकाणी शेतकऱ्यांना केलेली आहे. परंतु शेतकरी तुम्हाला धडा शिकवतील आणि म्हणून तुम्हाला संपूर्ण कर्जमाफी देण्यासाठी आम्ही या ठिकाणी निवेदन द्यायला आलेलो आहोत. सन्माननीय माजी आमदार चंद्रकांत पुंडलिकराव दानवे यांच्या नेतृत्वाखाली सर्वांनी आम्ही निवेदन दिलेलं आहे. याच्यानंतर